नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? कबूल केल्याप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी नुकतीच पूर्ण झालेली नवी कोरी कथा, जी प्रतिलिपीवर संपूर्ण उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला पटकन वाचायची असेल त्यांनी प्रतिलिपीवर अवश्य ही कथा वाचावी. चॅनेलवर माझी प्रतिलिपीची प्रोफाईल लिंक आहे. चला तर मग सुरुवात करूया नव्या कोऱ्या कथेला. नमस्कार. PS स्टोरीटेलर, कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया नव्या कथेला. कथेचे नाव आहे दिल संभल जा जरा. भाग पहिला. लेखिका अर्थातच तुमची प्राची सोळे. ओम गणगणपतये नमः. श्री स्वामी समर्थ. सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कुठल्याही जीवित, मृत अथवा चालू घटनेशी संबंधित नाही. आढळल्यास योगायोग समजावा. तसेच ही कथा फक्त मनोरंजन करते. कथेचे कॉपीराईट्स सुरक्षित आहेत. कुठेही कथा कॉपी करू नये. प्राची सोळे, कथा सुरू करूया. सीमा, ए सीमा, अगं उठ ग. उन्हा बघ किती वर आले आणि तू का लोळत पडली आहेस? स्वयंपाकघरातून कुसुम सीमाला आवाज देत होती. आज रविवार होता. सोमवार ते शुक्रवार दोन्ही वेळचे जेवणाचे डबे. शनिवार एक वेळचा डब्बा आणि रविवार डब्यांना सुट्टी. म्हणून मग सीमाही उशिरा उठायची. निदान एक रविवार तरी आईने निवांत झोपू द्यावे असे तिला वाटे. डोक्यावर चादर ओढून ती झोपून राहिली. ही मुलगी अशी उठणार नाही, तिकडे जावंच लागेल. कुसुम बडबडत सीमाच्या रूममध्ये आली. बाईसाहेब डोक्यावर चादर ओढून झोपल्या होत्या. कुसुमने खसकन चादर ओढली आणि सीमाचे भुरे सोनेरी डोळे तिच्यावर रोखले गेले. त्या डोळ्यावर अचानक उजेड आल्याने तिने डोळे गपकन मिटले व पुन्हा किलकिले केले. अशी मांजरीसारखी बघू नकोस माझ्याकडे. कुसुम गुरकावली. आई, हा कसला अन्याय ग? आठवडाभर मर काम केल्यावर जराही आराम करायचा नाही का? तू जा, झोपू दे. सीमाने पुन्हा तिच्या हातून चादर ओढून घेतली. आता कुसुम नरमली. ती सीमाच्या डोक्याजवळ बसली. तिच्या केसातून हात फिरवला. हां, असंच कर, बरं वाटतंय. कुसुम पुटपुटली. ए सोन्या, ऐक ना बाळा. अगं 10 वाजून गेलेत. मान्य, पूर्ण आठवडा जेवणाचं काम असतं, पण मीही करतेच ना. आईला कुठे आराम असतो? जर तुझे बाबा आज असते तर कशाला आपल्याला ही डब्यांची कामं करावी लागली असती? आपण तिघे सुखाने राहिलो असतो. तुझं लग्न बाबांनी थाटामाटात लावून दिले असते. पण माझ्या नशिबी हे पांढरं कपाळ आले. माझंच मेलीचं नशीब फुटकं. कुसुमला हुंदका आला. डोक्यावर चादर जरी ओढली असली तरी सीमा जागी होती. वय जेमतेम 22 ते 20 वर्षे. शिक्षण BA फर्स्ट क्लास. तिला पुढे शिकायचे होते, पण अचानक तिच्या बाबांनी आयुष्यातून एक्झिट घेतली. मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि तिचं व कुसुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सीमा 18 वर्षांची होती. तिच्या बाबांनी हा 4 खोल्यांचा पण टुमदार बंगला लोन घेऊन विकत घेतला होता. प्रायव्हेट नोकरीला होते. कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे त्यांची जी काही सर्व्हिस होती ती मिळालेली सारी रक्कम कुसुमने सरळ लोनमध्ये टाकली. तेवढंच कर्ज कमी आणि पर्यायाने व्याजही कमी. पण तरी हप्ते चुकून चालणार नव्हते. एक मात्र, तिच्या बाबांनी हा बंगला शहरातल्या चांगल्या कॉलनीत घेतला होता. त्यामुळे दुसरीकडे कुठे जायचे त्यांच्या मनातही येईना. बँकेचे हप्ते थकले तर पंचायत. सीमाचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालेले. पुढे शिकायचे असूनही मनाला मुरड घालावी लागली. झटपट पैसे कसे मिळतील ह्याच विचारात दोघे. शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्म. कुसुम त्या बंगल्याच्या कॉलनीत फिरली. खूप जण म्हातारी वयस्कर जोडपी होती, तर काही पूर्ण वेळ कामावर जाणारी. काही बंगल्यात बाहेर गावाहून आलेली पेईंग गेस्ट राहणारी मुले. इथे नशिबाने कुसुमला जोरदार साथ दिली. ती सुगरण होती. हाताला चव होती. लोकांनी पहिल्यांदा 1-2 वेळा डबा मागवला आणि नंतर मात्र तिच्याकडे डबे फिक्स झाले. अजून त्यात भर पडू लागली. पेमेंट ॲडव्हान्स घेता येत असल्यामुळे बँकेचे हप्ते वेळेत जाऊ लागले. आईची एवढी मेहनत बघून सीमाने तिला ह्यात मदत करण्याचे ठरवले. शिक्षणाला थांबवले आणि दोघे एकजुटीने कॉलनीत डबे देऊ लागल्या. पण त्यांनाही शरीर आहे, मशीन नाही. आरामाची गरज असणारच. तेव्हा रविवार डब्बा नाही त्यांनी सांगून टाकले. म्हणून त्यांच्याकडे डब्यांना तूट आली नाही. सीमा पटकन उठली. तिने कुसुमकडे पाहिलं. लहान वयात लग्न लावून दिलेले तिच्या वडिलांनी. 6 बहिणी, किती पोचणार? अजून 50शी सुद्धा गाठलेली नव्हती तिने. दोघे बाहेर निघाल्या की बहिणी आहेत असे वाटावे. आई मुलगी सुंदर त्याच्या एका साच्यातून काढलेल्या देखण्या. आईला उगाच दुखावलं असं तिला वाटले. आई ग, नको उदास हो. किती वेळा सांगितले तुला,
माझ्या लग्नाचा एवढ्या लवकर विचार करायचा नाही म्हणून. आधी या घराचं सारं कर्ज फेडूया. कर्ज फेडूया? अगं कर्ज अजून 10 वर्षे राहील म्हणून काय तू अशीच राहणार का? अच्छा, मग मी लग्न होऊन गेल्यावर तुझ्याबरोबर कोण? तू एकटी राहणार का? सीमा तिचे भुरे डोळे मोठे करत बोलली. माझं काय आहे, तुझं सगळं चांगलं झालं की मी मरायला मोकळी. कुसुम डोळ्याला पदर लावत म्हणाली. वाह, म्हणे मरायला मोकळी. अगं वयच काय आहे तुझं? जरा आरशात जाऊन बघ स्वतःला. मनात आणलंस ना तर भल्या भल्या मॉडेल्सना तोंडावर पाडशील. आता तिला सीमा हसू पाहत होती. चल थट्टा पुरे कर. कुसुम थोडीच हसली. आई खरंच ग, तू खूप सुंदर आहेस. म्हणूनच तर मीही छान दिसते ना. शेजारच्या बंगल्यातले परांजपे काका काकू आहेत ना, ते सारखे विचारतात तुझी मोठी बहीण कुठे आहे. ह्यावर दोघी निखळ हसल्या. आई सॉरी, तुला त्रास दिला, सीमा मधाळ बोलली. नाही ग राणे, तुझ्यासाठी खूप काही करायचे आहे मला. दागदागिने, थोडी पैशांची साठवणूक, तुझ्या लग्नासाठी आणि तुला शोभेल असा राजकुमार शोधायचा आहे. कुसुम स्वप्नाळू डोळ्यांनी बोलली. आई, दिवा स्वप्न नको बघूस. उठू दे आता मला. आणि सामानाची लिस्ट काढलीस का? बाजारात जाऊन येते. सीमा तिला मिठी मारत बोलली. अगं बरं आठवलं, परांजपे काकूंनी काल फोन केला होता. म्हणे कॉलनीतल्या एका बंगल्यात कोणी राहायला आला आहे. सध्या तो एकटाच आहे, फॅमिलीचं माहीत नाही. त्याला जेवणाचा डब्बा हवा आहे. तो परांजपे काकूंना विचारणा करत होता. त्या म्हणाल्या तुम्ही जाऊन विचारून या सविस्तर. तू जाऊन ये ना, बघ काय हवंय आणि तशीच बाजारात जा. माझा स्वयंपाक होत आलाय, कुसुम म्हणाली. काय ग, तो कोण आला आहे, त्याला येता येत नाही का? सीमा वैतागली. बाळा, गरज आपल्याला आहे ना, जाऊन ये ना. हो बरं जाते. तू लिस्ट पिशवी पैसे काढून ठेव, मी आवरून येते. आणि मस्त चहा ठेव, सीमा उठत म्हणाली. आत्ता बनवते, तू ये पटकन. कुसुम बाहेर आली व सीमा आवरायला आत गेली. तिच्या आवडीचा फक्कड चहा पिऊन तयार होऊन सीमा पिशव्या घेऊन बाहेर पडली. निघताना तिचं लक्ष अंगणातल्या मोगऱ्याच्या झुडपावर गेले. टप्पोरा मोगरा फुलला होता आणि त्याचा मंद मंद सुगंध वातावरणात मिसळला होता. सीमा खाली वाकली आणि मोगऱ्याचा सुगंध फुफ्फुसात भरून घेतला. प्रसन्न मनाने ती बाहेर आली व बंगल्याचे गेट लावून घेतले. आधी तिला त्या नवीन राहायला आलेल्या इस्मायला भेटायचे होते. मग ती बाजारात जाणार होती. ती कॉलनी अगदी टापटीप आटोपशीर होती. सगळे बंगले होते. कर्णिक निवास B108. कुसुमने दिलेला पत्ता तिने बघितला. थोडं चालल्यावर तिला कर्णिक निवास बंगला दृष्टिक्षेपात आला. तो बंगला जरा जास्तच मोठा होता. आजूबाजूला चांगली मोकळी जागा होती. झाडे झुडपे होती. सीमाने गेटकडे पाहिलं. नुकतंच लोटून ठेवलं होतं. ती हलकेच गेट उघडून आत आली. पण पुढच्या क्षणी तिने तो आवाज ऐकला. गाण्यांचा आवाज येत होता. इथे येतोय, घरात जरा जास्तच येत असेल ना, तिने विचार केला. पण पुढे गेली. मधलं छोटं गार्डन ओलांडून ती पडवीत आली व बेल वाजवली. आतल्या गाण्यांच्या आवाजामुळे आवाज ऐकू आला नाही तिने, म्हणून पुन्हा बेल वाजवली 2-3 वेळा आणि दार उघडण्याची वाट पाहू लागली. 1 मिनिट गेला व तिने पुन्हा बेल वाजवली. पण आता मात्र ती चांगलीच भडकली होती. एकतर यांच्या दारात या आणि वर या लोकांनी दारही उघडायचे नाही, ही कसली मगरुरी. सीमा खूपच रागवली व त्या रागातच ते जाण्यासाठी वळली व 2 पावलं चालली असेल की मागे दार उघडण्याचा आवाज आला. एक्सक्यूज मी, पाठीमागून आवाज आला आणि ती थांबली व गरकन वळली. भुऱ्या डोळ्यात राग. तिने पाहिलं, समोर हँडसम या पठडीत मोडावा असा एक तरुण उभा होता. हातात डस्टरची काठी. त्या काठीवरून बहुधा तो साफसफाई करत असावा. त्याच्या मोठ्या कपाळावर त्याने रुमाल बांधून केसांना झाकून घेतले होते. डोळे कमालीचे खेचक, एखाद्याला बांधून ठेवणारे व ओठांत मंद असो. तर मंडळी, कशी वाटली ही नवी कोरी कथा सांगायला आणि कमेंट करायला विसरू नका बरं. कथेला प्रेम द्या, क्रमश कथेला हाईप करायला विसरू नका.